नमस्ते निहोंगो कोन्निचिवा. आज आपण जपानी भाषेचा अभ्यास करणार आहोत. तर आज पहिल्यांदा आपण जपानी भाषेच्या अक्षरांची ओळख करून घेत आहोत. तर जपानी भाषांमध्ये 3 भाग आहेत. पहिले आहे कांजी, हिरागाना आणि काताकाना. कांजी ह्याचा उपयोग आपण मेनली नाउनसाठी आणि नेमसाठी करतो. पण जर कांजी आणि हिरागानाचं कॉम्बिनेशन असेल तर ते मोस्टली आपण वर्बसाठी वापरतो. आणि काताकाना हे आपण इंग्लिश वर्ड्ससाठी वापरतो. और वी कॅन से नॉन जापनीज वर्ड्ससाठी वापरतो. लाईक फॉरेन वर्ड्ससाठी आपण काताकाना याचा उपयोग करतो. कांजी या वेगळ्या आहेत, हिरागाना हे वेगळे आहेत. कांजीचं रीडिंग आपण हिरागानामध्ये करू शकतो आणि काताकाना हे पूर्णपणे वेगळं आहे. तर सगळ्यात पहिले आपण हिरागानापासून सुरुवात करणार आहोत. जसं की मराठीमध्ये तुम्ही ऐकलं असेल 12 खडी असते. त्या 12 खडीमध्ये एकूण 12 अक्षरं असतात. जसं की क, का, की, कू असे हे 12 अक्षरं असतात, म्हणून त्याला 12 खडी असं म्हणतात. तसंच काहीसं जापनीजमध्ये असते पंचवटी. तर या 12 खडीवरून तुम्ही पंचवटीचा अंदाज घेतलाच असाल. पंचवटीमध्ये असतात 5 अक्षरं. जसं की का, की, कू, के आणि को. इंग्लिशमध्ये पण लिहिते. ओके. तर हे आहेत स्वर्स, जे मेन वॉवल्स आहेत त्याच्यावरून ही पंचवटी डेव्हलप होते, बिल्डअप होते. ते आहेत, आपण पेन बदलूया. ओके. आ, ई, उ, ए, ओ. आ, ई, उ, ए, ओ. या पाच मेन वॉवल्समधून आपली अख्खी 12 खडी तयार होते. आणि 12 खडीची सुरुवात ह्या काही अक्षरांपासून होते. आ, टा, सा, ता, ना, हा, मा, रा. या अक्षरांवरून पूर्ण 12 खडी तयार होणार. या अक्षरावरून पूर्ण पंचवटी तयार होणार जापानी भाषेचे. कशी ते मी दाखवते. आ, का, सा, ता, ना, हा, मा, रा. आणि इकडे मी वर अक्षर लिहिते. आ, ई, उ, ए, ओ. तसं काचं होणार का, की, कू, के, को.
त्यानंतर सा, सा शी सू से सो, सा शी सू से सो, like that. ना नी नू ने नो. ओके, मी एक मधलं विसरले. त्यापुढे ता ता ची चू ते तो. ता ह्याचं प्रोनाउन्सिएशन ची, ह्याचं प्रोनाउन्सिएशन चू ते तो. पुढे ना नी नू ने नो. हे नू आणि ने जरा कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात, पण नंतर त्याची सवय होईल. ना ने नू ने नू. पुढचं हा, हा हे फू. पुढचं हा ही हू हे हो. हा ही ह्याचं प्रोनाउन्सिएशन आहे फू हे आणि हो. पुढे आकाश आता ना हा. आता मा मा मी मू. आता मेमध्ये पण तुम्हाला जरा कन्फ्युजन होईल. हा मे हा नू हा मे हा नू हा ने आणि मो. मा ने मू ने मो. आता रा री रू रे रो. आता इथे रू आणि रो जरा सिमिलर आहे आणि हा रे सोबत पण तुम्ही ह्याला कन्फ्यूज करण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक अभ्यास करा. रा री रू रे रो. हे झाले पहिले अक्षर. आ का सा ता ना हा मा रा. आता ॲडिशन यामध्ये अजून काही अक्षरं आहेत ती सांगते. वा, त्यानंतर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण एवढीच अक्षरांचा अभ्यास करणार आहोत. हे लिहून लिहून पहिले आपण प्रॅक्टिस करू, त्यानंतर अजून काही पुढे अक्षरं आहेत, एवढंच नाही आहे हे, पुढे अजून आहे, तर त्याचा अभ्यास करू. तोपर्यंत बाय बाय.